ये तो माणूस गेला तो अतुल भाऊ अतुल तुम्ही दुकान मोडता इथे हा इथे लावलं नंबर प्लेट पडली वाटतं तरी बोलले कोण सर आता जो रस्ता रुंदीकरणाचा कार्यक्रम हे झालेला आहे याच्यात रस्ता रुंदीकरण झालेलं आहे गावाच्या याच्यानुसार याचं जळगाव संभाजीनगर आहे रस्त्याला पाडते का इथं अनेक भरपूर वर्ष झाले रस्ता रुंदीकरणाला अति प्रमाणात इथून इकडे शाळा आहे शाळेतून येणाऱ्या लहान मुलं वर्दळ करतात प्रत्येकाची इथं मुलं आहेत तिथून येणारा शेतकरी ये जा करतो मेन चौक आहे तरी इथं अनेक प्रमाणात ॲक्सिडेंट होतात लहान मोठ्या प्रमाणात काही आजही ॲक्सिडेंट झाला त्याच्यात 3 जण कोणी जखमी आहे आणि कोणी गेलं ऑन द स्पॉट गेला याच्या पहिले आम्ही साधारण 4 वर्ष पहिले 2022मध्ये नितीनजी गडकरी साहेबांना निवेदन दिलेलं होतं ते आम्हाला हे अतिक्रमण मोकळं करून जो PWDचा मॅप आहे त्यानुसार ही चौकटी करून द्या जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होते तो आम्ही ग्रामपंचायतच्या लेटरनुसार दिलेला आहे परंतु त्याचा आम्हाला काही याच्यावर कारवाई झालेली नाही जसंच्या तसं आहे त्यानंतर अतिक्रमण हे सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतं सर सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतं जर सरकारला ते दिसत नसेल आमची कठोर मागणी एकच आहे इथं गतिरोधक बसणे इथलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण होऊन इथं व्यवस्थित पूल तयार करणे व्यवस्थित रस्ता करणे वापरते आणि अतिक्रमण तात्काळ गतिरोधक बसवणे आणि ज्या आपल्या हायवेच्या नियमांच्या पाट्या आहेत त्या सगळ्यांना दिसतील वाहनांना दिसतील अशाप्रमाणे बसवणे ही आमची मागणी आहे जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून एकही ग्रामस्थ उठणार नाही माझं नाव सुमेर सिंग देवमन परदेशी राहणार पाळती पण सरकारची निष्काळजीपणे आज तृप्त झालेलं आहे सरकारने याच्यावर काळजी घेणे अतिक्रमण गतिरोधक खूप गरजेचे आहे कारण खूप वर्षापासून हे जे चाललंय याच्यावर कोणी लक्ष देत नाही ना ग्रामपंचायत देते ना कोणताच अधिकारी इथं लक्ष देत नाही इथं अतिक्रमण तर झालंच पाहिजे काढलंच पाहिजे आणि गतिरोधकची पण आम्हाला तेवढी मागणी आहे तोपर्यंत आमचे ग्रामस्थ इथून उठणार नाहीये अपघात हा इथं समोरून हाय स्पीड आहे रोड जो हाय स्पीड आहे ते इथं समोरच्याला दिसलं नाही काय झालं इथून गाडीमध्ये आले ना कारण इथं गतिरोधकच नाहीये तर गाडी जोरात येणारच आहे आणि शाळेतले मुलं इथनं जाता येतात आणि इथं समोरच्याला पब्लिकला दिसत नाही की गाव आहे का चौपटी आहे रोड जो आहे इथं सरकारने काळजी घ्यायलाच पाहिजे इथं येऊन बघायला पाहिजे गावातले सदस्य पण एक वेळेस ती 4 वेळेस आम्ही नोटीस देऊन बसलोय पण हे सरकार करते काय जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हे आमची पब्लिक इथून जाणार नाही आमच्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे कारण त्याच्या घरी तो एकच होता कमवणारा बाकी त्याच्या घरात ती शाळा शिकणारा पोरग आहे त्याच्या घरी मदत झाली पाहिजे सरकारने काळजी घ्यावी नम्र विनंती जय प्रत्येकाच्या शाळेतले मुलं वापरतात प्रत्येक गावाचे
पहिल्यापासून 1980 पासून ही समस्या आहे गावाची. तर आम्हाला चारही बाजूने ब्रेकर पाहिजे, पहिला मेन मुद्दा तर. कारण प्रत्येक नागरिकाच्या घरातले मुलं शाळेत ये जा करता हो. आजपर्यंत अनेक निवेदनं दिले, अनेक रस्ता रोको झाले, पण आजपर्यंत नुसते हे विषय कोणी लक्ष देत नाही आजपर्यंत. चारी बाजूला अतिक्रमण नाही झाले पाहिजे आणि चारी बाजूला ब्रेकर पाहिजे मेन. आणि आज भट्ट्याचे दारू सट्टे पट्टे गावामध्ये महापूर चालतो. गौर पोलीस स्टेशन PSI ते हे हप्ते खाऊन सनी. आणि जो माणसानं आवाज उठवला त्या तरुणानं 2 नंबर धंद्याविषयी, हे पौर पोलीस स्टेशन त्यांना दबनीत घेऊन सनी त्यांच्यावर केस नोंदण्याच्या धमक्या देतात आमच्यावर. हे पौर पोलीस स्टेशन आणि PSI हे 1 नंबरचं नालायक पोलीस स्टेशन आहे. हप्ते खाता PSI मागेही भिल समाजाच्या सर्व काही निवेदनं दिले त्यांच्याकडे. पोलीस स्टेशनला मग पत्रिकेवर चालूच राहता. पोलीस काय म्हणतात, तुला काय पडली नाही तर तुला जेलमध्ये टाकून देऊ असे पोलीस स्टेशन म्हणतात. म्हणजे ते ज्यानं आवाज उठवला आमच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतात, जेलमध्ये टाकू नाही तर तू काही करून टाकू. म्हणजे पोलीस स्टेशन PSI पासून उपनिरीक्षक SP ला सुद्धा हप्ता जातो, मंत्रालयाला सर्व वरिष्ठ नेत्यांना. याच्या आता 35 वर्ष झाले आम्ही गिरीश भाऊंना निवडून देत आहे. गिरीश भाऊ सुद्धा आता जामनेरमध्ये बी 2 नंबरचे धंदे आडमाप चालतात. ते जामनेरमध्ये सुद्धा पहिले संतोष मंडी करवंदे. काय वाटतं बा त्यांनी लक्ष महामार्ग आहे विद्यार्थ्यांना नेमकी काय अडचणी येतात आणि कधीपासून आपण पाठपुरावा करतो. मी गौतनाईक माध्यमिक विद्यालय पाळती मुख्य म्हणून काम पाहतोय. मी बऱ्याच वर्षापासून आमच्यासाठी समस्या आहे. 2023 पासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय की या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावे. कारण जळगावकडून येणाऱ्या गाड्या आणि औरंगाबादून येणाऱ्या गाड्या खूपच वेगात येतात. शासनाचं जे धोरण आहे की स्पीड ब्रेकर नको, ते अतिशय चुकीचं आहे. शेवटी आपला जीव महत्त्वाचा आहे. जरी तुम्हाला वेग महत्त्वाचा वाटत असला तरी जीव महत्त्वाचा आहे. आम्हाला दररोज शाळेतील मुलांना या ठिकाणून ये जा करण्यासाठी 2 शिक्षकांची नियुक्ती करावी लागते. 2 शिक्षक इथे कायम मुलं शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी थांबतात. माझी शासनाला विनंती आहे, आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, लेखी निवेदन दिलेलं आहे शासनाला. कलेक्टर साहेबांपर्यंत पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकरची अत्यंत आवश्यकता आहे. आजची जी दुर्घटना घडली खरोखर ही अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने आपले नियम बाजूला सारून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी निश्चित स्पीड ब्रेकर बसवावे की जेणेकरून वाहनांचा वेग कमी होईल
आणि आमची मुलंही सुरक्षित राहतील आणि गावातील नागरिकांनाही त्याचा त्रास होणार नाही. ही मागणी आम्ही बऱ्याच वर्षापासून केलेली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे आजचा बळी गेला असं वाटतं. हो, गव्हर्नमेंटने जे धोरण ठरवलेलं आहे ते चुकीचं आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, आम्ही जेव्हा साहेबांकडे गेले संबंधित अधिकाऱ्यांकडे तेव्हा त्यांनी आम्हाला सूचना केली की बाबा जर स्पीड ब्रेकर देता येत नाही. मी त्यांना सरळ सांगितलं आहे, तुमचे जे स्पीड ब्रेकर देता येत नाही हा जो नियम आहे याच्यात कुठेतरी तुम्ही अपवाद ठेवा. सर्वच ठिकाणी जर अशा गोष्टी घडल्या जर त्यापासून जर जीवितहानी होते तर तुमच्या या नियमाला तुम्ही बाजूला करा. स्पीड कमी करणं म्हणजे काही फार मोठी प्रगती रोखली जाईल अशातला भाग नाही. तर त्यासाठी निश्चित शासनाने याचा गंभीरपणे विचार करावा. आजचा बळी हा शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षामुळे झालेला आहे मी निश्चित सांगू शकतो. कारण मी स्वतः मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून गावातील सरपंच आणि इतरांनी सुद्धा बऱ्याच वेळा वेळोवेळी या संदर्भात शासनाला निवेदन दिलेलं आहे. मात्र त्याचा अजून कोणताही पाठपुरावा झालेला नाही. अधिकाऱ्यांबद्दल काय सांगणार होते? 2023 पासून आम्ही ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय की 2023 पासून सलग ज्यावेळेस हायवे झाला तेव्हापासून इथे अपघात होत आहे. ही एक चौफुली आणि मुख्य बस स्थानक या दोन ठिकाणी अपघात होत आहे दर वेळोवेळी. यानंतर आम्ही जळगावच्या नाहीच्या ऑफिसला गेलो तर तिथून आम्हाला असं मिळालं की हा जो रस्ता आहे जळगावपासून इकडे बाहेरचा तर त्याचा रस्ता जो आहे तो जालन्याच्या नाही ऑफिसशी संबंधित आहे. मग तिथून आम्हाला त्यांचा जो कामेकर म्हणून ज्युनियर इंजिनियर आहे त्यांचा नंबर मिळाला. आम्ही त्यांना फोन केला की सर असा विषय आहे की इथे अपघात होत आहे तर तुम्ही काहीतरी एक स्पीड रोखण्यासाठी काहीतरी एक यंत्रणा बसवा, रबर स्ट्रीप असेल किंवा प्लास्टिकचे ब्लॉक असेल ते बसवा. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही वरती लेवलवर बोलतो म्हणे. त्यांची काहीतरी सप्ताह सुरक्षाची जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये हा मुद्दा मांडू असं त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं. त्यानंतर जवळपास 6 महिन्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं की सर तुमचं अजूनपर्यंत मीटिंग झाली नाही का. तर त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत आमची मीटिंग झाली नाही. त्यानंतर आम्ही पौर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की या ठिकाणी अपघात होत आहेत, वारंवार अपघात होत आहेत. तुम्ही तुमच्या लेवलवर एक तुमचा अहवाल देऊन किंवा या ठिकाणी अपघात क्षेत्र असून या ठिकाणी यंत्रणा बसवावी असं तुम्ही त्यांनी अहवाल द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पाळधी ग्रामपंचायत, नाचेंगडा ग्रामपंचायत, भराडी ग्रामपंचायत, त्याच्यानंतर सोनाळा ग्रामपंचायत जवळपास 5-6 ग्रामपंचायतचे आम्ही पत्र घेतले की या ठिकाणी आमच्या गावातली मुलं ये जा करतात, शिक्षणासाठी ये जा करतात, अपघात वारंवार घडत असतात. येणाऱ्या भविष्यात जीवितहानी होऊ नये यासाठी तुम्ही काहीतरी एक यंत्रणा बसवावी म्हणून आम्ही त्या पद्धतीनं एक निवेदन ग्रामपंचायतीनं पोहर पोलीस स्टेशनला दिलं. त्यानंतर पोहर पोलीस स्टेशनने तिथं अहवाल तयार केला की सदरील जे क्षेत्र आहे ते अपघात क्षेत्र असून या ठिकाणी वर्दळीचा भाग असतो. सकाळ संध्याकाळ या ठिकाणी गर्दी असते, लहान मुलं येतात जातात. तर तुम्ही त्या लेवलवर त्या ठिकाणी काहीतरी बसवा. त्याच्यानंतर कामेकर साहेबांना ते पत्र दिलं. कामेकर साहेबांनी सांगितलं ठीक आहे आम्ही करतो त्यात 6 महिने निघून गेले. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आम्ही स्वतः गिरीश भाऊंचे PA दीपक तायडे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी तिथून फोन केला. त्यांनी सांगितलं की डिसेंबर अखेरपर्यंत आम्ही या ठिकाणी यंत्रणा बसवतो, परंतु त्यांनी अद्यापही यंत्रणा बसवली नाही. मी त्यांना फोनवर जरी सांगितलं म्हटलं सर तुम्हाला आज जर याची हे होत नसेल जाणीव तर तुम्हाला जाणीव मला असं वाटतंय की तुम्ही ज्यावेळेस एखादा बळी जाईल त्यावेळेस तुमच्या सरकारला किंवा तुमच्या ऑफिसला याची जाणीव होईल असं मी त्यांना फोनवर सुद्धा सांगितलं होतं. की त्यांनी सांगितलं नाही असं होऊ देणार नाही, आम्ही यंत्रणा बसवू. परंतु शेवटी जेव्हा बळी गेला तेव्हा त्यांचा नाकर्तेपणा आज या ठिकाणी उघडलेला आहे. म्हणजे सरकारचं धोरण तर नाकर्तेपणाचं झालंच, परंतु जो ऑफिस आहे नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाचं त्यांचासुद्धा नाकर्तेपणा आज या ठिकाणी दिसून आला. फक्त त्यांना एकच घ्यायचं आहे, त्यांना त्यांच्या पैशाची मतलब आहे, त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही हे आज या ठिकाणी चित्र आहे. म्हणून हा जो बळी गेला आहे हा परिपूर्ण मित्र म्हणेल की जो रोड कॉन्ट्रॅक्टर आहे नाहीचा त्यांच्यामुळेच हा बळी गेला आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. माझं नाव ईश्वर चौधरी आहे. आज
परंतु आपल्याला पुढे जावं लागेल आणि या निमित्ताने तालुका प्रशासनाच्या वतीने आपल्याला एक विनंती आहे की आता हा रस्ता रोकोचं जे आपलं आंदोलन आहे ते आपण स्थगित करावं. या सर्व गोष्टींचा प्रशासन म्हणून आपण आमच्या गावकऱ्यांच्या सदैव आम्ही पाठीशीच आहोत आणि या सर्व गोष्टी आपण या पद्धतीने पूर्ण करून घ्या. तुमच्याकडून निवेदनाच्या स्वरूपात आपण मागणी घेऊ. आगार व्यवस्थापकांना या पद्धतीने आपण इथं बस स्टॉप तयार करण्याच्या संदर्भातही माझी या निमित्ताने सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की आता आपण आपलं हे नसतं चार्जिंग लावलाय भाऊ धाबा पाता. चलो मग आपण मिनी आता